केंद्र शासनाच्या पीएम ई बस सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली। बैठकीत सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 100 इलेक्ट्रिक बस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे सुरू असलेले काम, चार्जिंग सुविधा तसेच बस पुरवठादार कंपनीसोबतच्या कराराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। केंद्र शासनाच्या पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला एकूण 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून त्यामध्ये 9 मीटरच्या 70 आणि 12 मीटरच्या 30 बसेसचा समावेश आहे। शहराच्या लोकसंख्येचा विचार करून पीएमईसी बैठकीत या बसांना मंजुरी देण्यात आली आहे। टीपी क्रमांक 2 बुधवार पेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून नागरी बांधकामाची सुमारे 80% आणि बिहाइंड द मीटर वीज पायाभूत सुविधांची 95% कामे पूर्ण झाली आहेत। उर्वरित कामे जुलै 2026 अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। बैठकीत वाहनतळासाठी आवश्यक असलेल्या 33 केव्ही वीज वाहिनी, 5000 केव्हीए क्षमतेची वीज व्यवस्था, चार्जिंग स्टेशन, कार्यशाळा, प्रशासकीय इमारत आणि वॉशिंग एरिया यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। उपकेंद्र आणि केबल टाकण्याची कामे पूर्ण झाली असून जेबीएम कंपनीसोबत करार झाल्यानंतर चार्जिंग पॉइंट कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। ई बस संचलनासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या जेबीएम प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली या कंपनीसोबत करण्यात येणाऱ्या करारपत्रकाच्या अटी व शर्तींवरही सविस्तर चर्चा झाली। करारानुसार ई बसचे संचालन, देखभाल, दुरुस्ती, चालकांची नियुक्ती, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच इतर संचालनात्मक खर्च कंपनीमार्फत करण्यात येणार आहेत। यावेळी लोकप्रतिनिधींनी शहर आणि ग्रामीण भागात अधिकाधिक बस सेवा उपलब्ध करून देणे, बस थांब्यांवर वेळापत्रक प्रदर्शित करणे, विद्यार्थी व महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करणे, तीर्थक्षेत्रांसाठी नवीन मार्ग उपलब्ध करणे तसेच ऑनलाईन तिकीट सुविधा सुरू करण्याबाबत सूचना मांडल्या। महापौर विनायक कोंडल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देत सोलापूरकरांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करण्यास सांगितले। 15 ऑगस्टपर्यंत किमान 15 ते 30 बसेस सेवेत दाखल करण्यासाठी आवश्यक समन्वय साधून प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नगरसेवक मनीष केत, जेबीएम कंपनीचे प्रतिनिधी कुलदीप गंगुर्डे, परिवहन विभागाचे नीलकंठ मठपती, अविनाश वाघमारे आणि अभिजित बिराजदार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। पीएम ई बस सेवा योजनेमुळे सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून प्रदूषणमुक्त, आधुनिक आणि नागरिकाभिमुख वाहतूक व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला।